सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44। बातमी तीही बिनधास्त। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची 25 डिसेंबर पासून विमान उड्डाणाची तयारी पूर्ण झाली आहे। मात्र या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव अद्याप अधिकृतपणे न देण्यात आल्याने भूमिपुत्र संघटना, प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक राजकीय नेते आक्रमक झाले आहेत। सरकारवर दबाव वाढवण्यासाठी आता रस्त्यावर उतरायचा निर्णय घेण्यात आला असून शरद पवार गटाचे खासदार बाळामामा यांच्या नेतृत्वात 22 डिसेंबर रोजी भिवंडी ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत भव्य पायी मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चात पनवेलचे माजी महापौर जगदीश गायकवाड हे आपल्या संपूर्ण ताकदीनिशी सहभागी होणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे। या संदर्भात दिलेल्या दिलखुलास मुलाखतीत त्यांनी सरकारवर आणि विमानतळ नामकरणाच्या विलंबावर जोरदार टीका केली आहे। देशातील विमानतळ केवळ एखाद्या उद्योगपतीचा विकास करण्यासाठीच उभारले जात आहे का? नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधान मोदींनी दिबा पाटील यांची आठवण काढली, पण विमानतळाला त्यांचे नाव देण्याची घोषणा केली नाही। हे दुर्दैव आहे असे ठामपणे सांगितले। गायकवाड यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की आता भूमिपुत्र सरसावले आहेत। भूमिपुत्रांमुळेच दिबा पाटील यांचे नाव विमानतळाला लागणार आहे, इतर कोणामुळे नाही। हा लढा प्रतिष्ठेचा आहे आणि तो शेवटपर्यंत लढला जाईल। त्यांनी सरकारला याबाबत चांगलाच टोला लगावलाय। बाळ जन्माला येऊन बारसे झाले, वाढदिवसही आला, पण नाव अजून लागले नाही। तसंच या विमानतळाचं झालं आहे। विमानतळ उडाणासाठी सज्ज आहे, पण दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी सरकारची तयारी कधी होणार असा सवालच त्यांनी उपस्थित केला आहे। स्थानिक भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त कुटुंबे, विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि सामाजिक संघटना या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत। भिवंडीपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचा हा पायी मोर्चा सरकारसाठी इशाराच मानला जात आहे। मोर्चाद्वारे सरकारने तात्काळ निर्णय जाहीर करावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे। दिबा पाटील यांचे योगदान, भूमिपुत्रांच्या हक्कासाठी केलेला संघर्ष आणि प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी उचललेला आवाज यामुळे नवी मुंबई विमानतळाला त्यांचे नाव देणे ही भावनिक आणि ऐतिहासिक गरज असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे। आता सर्वांचेच लक्ष 22 डिसेंबरच्या मोर्चाकडे लागले असून सरकार या दबावाला कसा प्रतिसाद देते आणि विमानतळाच्या नामकरणावर नेमका कधी निर्णय घेतला जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। नाव सगळ्यांनी सांगितलं की दिबा पाटलांचंच दिलं जाईल। मुळात माझे जे प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र, स्थानिक अग्री, कोली, कराडी, दलित, आदिवासी, पददलित, अल्पसंख्याक किंवा इथं नव्याने वसाहतीमध्ये राहायला आलेली जी लोक, त्यांनाही दिबा पाटील जे कळालं तर त्यांच्या सगळ्यांचीच इच्छा आहे की आदरणीय लोकनेते आणि या महाराष्ट्राचं भूषणवर्य दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई जे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे त्याला देण्यात यावं अशी आग्रहाची मागणी स्थानिकांची आहे। या अनुषंगाने महाराष्ट्र शासन असेल, केंद्र शासन असेल, हे लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न यासाठीच करतात। मी परवा एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे की आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना या भारत देशामध्ये अडाणीसारख्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या माणसाला मोठं करायचं आहे आणि त्याला 80 एअरपोर्ट त्याला द्यायचे आहे। मग 80 एअरपोर्ट या देशामध्ये होतील, त्याचा मालक हा अडाणी असेल, कारण तो खूप गरीब आहे। त्यामुळं त्याला श्रीमंत करण्याची भूमिका आमच्या लाडक्या पंतप्रधान साहेबांची आहे। आणि माझ्या माहितीनुसार, कारण आतापर्यंत वादळ वारा जो खोटा बोलतो त्याला देत नाही थारा, असा आहे वादळ वारा। त्यामुळे आतापर्यंत ज्या माझ्या स्टेटमेंट रेकॉर्ड झालेल्या आहेत त्याचा परिणामी आपण पाहिलेला आहे की आंदोलनामध्ये कशा प्रकारे गती मिळवली आणि अद्यापही मिळवतो। कारण आमची सगळ्यांचीच भूमिपुत्रांची, मग ते रायगडचे आहेत, ठाण्याचे आहेत, वसईचे आहेत, विरारचे आहेत, नव्या मुंबईचे आहेत, त्यांची एकच इच्छा आहे की दिबांचं नाव लागलं पाहिजे। आणि त्यासाठी आपण पाहिलात की कोविड काळात मरणाची पर्वा केली नाही, मानव साखळी उभारली। मानव साखळी अख्ख्या रायगड ठाणे परिसरात, म्हणजे मेनू तरी 72 पण नाव दिबांचं
आलंच पाहिजे. त्यावेळेस सत्ता BJPची नव्हती, परंतु त्यावेळेस BJPचे आमदार, खासदार, आजी माजी सगळे लोक या प्रक्रियेमध्ये होते. आता त्यांनी जो उठाव केलेला आहे हे याच्यात तुम्हाला नाकारता येणार नाही. महेश बालदींनी उठाव केला आहे, तुम्हाला नाकारता येणार नाही. आदरणीय आमदार प्रसाद ठाकूर साहेबांनी उठाव केला आहे, तुम्हाला नाकारता येणार नाही. रामशेठ ठाकूर म्हणजे 75चे गाठणारी जी लोक आहेत, जगन्नाथ पाटील असतील, आमचे कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील असतील, आदरणीय रामशेठ ठाकूर असतील, यांना मी अमर अकबर अंतुनी नाव ठेवलं होतं प्रत्येक मिटिंगमध्ये. ही या वयाची लोकंसुद्धा या आंदोलनात दिवांसाठी म्हणजे अटॅच करत होते. ही अशी सगळी मंडळी असेल किंवा गणेश नाईक यांचा परिवार असेल, हे आधीच टिकअप आहेत की दिवांचंच नाव. आमची इच्छा काय, आमच्या भोल्या बाबड्या जनतेची इच्छा काय की बाबा 25 तारखेला जर लँडिंग होते तर उतरताना देवेंद्र फडणवीस साहेब म्हटले होते, हा माझा शब्द आहे आणि देवेंद्र साहेबांच्या शब्दावर संबंध महाराष्ट्र विश्वास ठेवतो. आणि त्यांनीच शब्द दिलेला आहे काय की ज्या वेळेस विमान उतरेल त्यावेळेस लोकनेते दिबा पाटील यांच्या नावानेच उतरेल. मग आता 25 तारखेला उतरणार आहे, त्याच्यानंतर त्याच्या चाचण्या झाल्या, उद्घाटन झालं. उद्घाटनाच्या दिवशी सुद्धा मोदी साहेब काय म्हणले, मैं याद करता हूँ, तो गाना होता याद करे कि दुनिया तेरा मेरा अफसाना, याद किया, नाम नहीं दिया. तो वो याद की आम्ही म्हणजे आमची भावना काय, त्या दिवशी दुःखद भावना, प्रकल्पग्रस्त हजारो लोक तिथून उठून गेले उद्घाटनाच्या दिवशी. ही वस्तुस्थिती आहे. आज आम्हाला काय पाहिजे तर नव्या मुंबईचा जो एअरपोर्ट आहे आमचा, त्या एअरपोर्टला ज्यांचं रक्त सांडलं, इथं अधिकपेक्षा जास्त आमचे हुतात्मे झाले. मी नेहमी मागेही सांगितलं होतं की अटल स्मृतीच्या ऐवजी चिरनेरच्या एखाद्या घरात जो हुतात्मा झाला त्याचं नाव जर दिलं असतं तर किती आम्हाला फायदेशीर असतं. बरोबर आहे की त्याच्यापेक्षा ज्यांनी खरंच आरमारात काम केलं ते कान्होजी अंग्रेजींचं नाव असतं, त्याने आरमारच सांभाळलेलं छत्रपती शिवाजी महाराजांची, त्यांचं नाव दिलं असतं. ते आमच्यासाठी, आमच्या नवीन पिढीला प्रेरणादायी असतं. म्हणून आता हे नाव देणार, देतो. आमचे आमदार काही म्हणतात मी पेटवून घेईन, कोण म्हणतात अजून पण छाती बडवतात. दिबांचं नाव, अरे दिबांचं नाव तुमच्या मुलं मिळत नाही तर दिबांचं नाव जे मिळतं ते भूमिपुत्रांचा उद्या 22 तारखेला मोर्चा होतो त्या मोर्चामुळेच मिळणार आहे. कारण 23ला पार्लमेंटमध्ये हाऊस आहे, 22ला जर आम्ही सगळ्यांना मी विनंती करतो, हा मोर्चा मी पुन्हा सांगतो, हा मोर्चा बाल्या मामांचा नाही, खासदार बाल्या मामांचा हा मोर्चा नाही. हा मोर्चा आहे दिबा पाटीलांच्या भूमिपुत्रांचा. हा लिडिंग बाळामामा करतात का तर रायगड जेव्हा शांत झाला आणि बाळामामामुळं जाग आली, त्यामुळं बाळामामा याचं लिडिंग करतात, 100% लिडिंग करतात. आणि ते करावं कारण तोही आगरी समाजाचा एक राजदूत आहे आणि त्या राजदूताने हे 100% करावं याच्या पाठीचे आम्ही आहोत. लोकनेते दिबा पाटील कृती समितीसुद्धा त्यांना पाठिंबा देणार आणि त्यांना द्यावंच लागेल. ही परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. आमचा जो माणूस आहे तुम्ही प्रत्येक गावात जा, आमची आई बहीण काय बोलते, हो हे मेले एवढं आंदोलन करत होते, आता गप का, आता शांत का, 2 दिवसा उद्घाटन आले. तुम्ही आपल्या 84 गावात फिरा, भूमिपुत्रांच्या गावात फिरा, तुम्ही 95 गावात फिरा, 27मध्ये फिरा, 7मध्ये फिरा, सगळे लोक सांगतील की दिबांचं नाव पाहिजे. आणि आम्ही सांगतो, राज्यकर्ते सांगतात, सत्ताधारी दिबांचंच मिळेल. अरे तो कधी मिळेल, जेवण झालं आहे, बरोबर आहे, ताट रेडी आहे पण जेवायला देत नाही. मग तो ताट थंड झाले नंतर आम्ही निरोगी म्हणजे आम्ही रोगी होत, मग शिला खाल्ल्यामुळं. मग शिला ताट आम्ही का खायचं, शिजलेलं अन्न आता रेडी आहे ना. दिबांच्या नावात तुम्ही अगोदर काय म्हटले की विमानतळ झाल्यानंतर, चाचणी झाल्यानंतर नाव देऊ, अजून म्हणते बाल जन्माला यायचं आहे. बरोबर आहे, आता बाल जन्माला आला, बारसा झाला, आता बड्डे पण आला आणि बड्डेच्या दिवशी पण नाव नसेल तर त्या मुलाचं नाव कधी ठेवायचं, हा समाजासमोर प्रश्न आहे. आणि म्हणून आता येत्या 25 तारखेच्या उड्डाणामध्ये खरं तर आमचे काही आगरी, मी स्पष्ट म्हणतो, थंडावलेत, म्हणजे तोफा थंडावल्यात. या तोफांना पुन्हा जागृत करण्याचं काम या ठिकाणी सगळी भूमिपुत्रांची युवा टीम आता चालू केलेलं आहे. आणि भूमिपुत्रांची युवा टीम जी आहे ही अत्यंत चांगल्या पद्धतीने या कार्यक्रमाला गती मिळवतील याच्यातील मात्र शंका नाही. 100% ब्लॅक पॅन्थरचीच ब्लॅक पॅन्थर, बरोबर आहे. समजा पॅन्थरची याच्यापेक्षा ब्लॅक पॅन्थर
अधिक प्रमाणात असतील. जे एक भाग आता इतर हे काय महाविकास आघाडी आमचे BJPचे किती लोक सामील होतात. BJPच्या लोकांनी या सामील व्हायचं आहे या आंदोलनात. म्हणून म्हणतो शेतकऱ्यांचं आंदोलन आहे, प्रकल्पग्रस्तांचा भूमिपुत्राचं आहे, दिबा पाटील साहेबांचं आंदोलन आहे. म्हणून BJPचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी सुद्धा या आंदोलनात येणं अत्यंत गरजेचं आहे. कारण नंतर आपल्या बापासाठी करतो ना. दशरथदादा पाटलांशी बोलणं झालं. मी दादांना सांगितलं की उद्याचा जो आंदोलन आहे 22 तारखेचा मानकवलीपासून सुरू होतो त्या आंदोलनात तुम्ही सामील झाला पाहिजे. ते तयार आता दर्शवतील. उद्या ते मला आज उद्या त्याने भेटू. मी लोणावळ्यात चालले तर उद्या त्यांची माझी सकाळी बैठक आहे, त्यांच्या घरी जाणार आहे. आणि तसं दादा नाही तर दिबा पाटील कृती समितीने पाठिंबा दिला पाहिजे, ते देणार. त्यांना द्यावंच लागेल, त्यांचंच काम आहे ना. त्यांनी हा जो डोळा आहे त्यांनीच वरती आणलेला आहे. त्यामुळे डोळारा करण्याची जबाबदारी त्याची त्यांची आहे. त्यामुळे हे ते सगळे आले पाहिजेत आणि मी या सगळ्यांशी बोलणार आहे. नाही, रामशेठ ठाकूर साहेबांशी माझा संपर्क झालेला नाही, पण दशरथदादांशी माझा संपर्क झालेला आहे. हिंसक वळण घ्यायला लावणारे अनेक लोक त्याच्यात येतील, पण आम्ही पण स्वयंसेवक तसे तयार ठेवले. आम्ही पहिलं ठरवलं या आंदोलनात कुठेही हिंसक वळण लागता कामा नाही. कारण या आंदोलनात येणारे कोण आहेत? शाळकरी, वारकरी, टाळकरी, मालकरी आणि माझे भूमिपुत्र. सगळा बहुजन गोळा होणार आहे या आंदोलनात आणि सगळी सुशिक्षित पोरं, वेल क्वालिफाईड पर्सन या आंदोलनात येणार आहेत. त्यामुळं गालबोट लागण्याचा प्रश्न नाही, पण लाखो लोक रस्त्यावर उतरतील, लाखो. आणि नाही उतरलात तर आपल्या बापाचं नाव लागणार नाही. येतील मात्र माझ्याकडे लिहून ठेवा, मी 100% सांगतो. 25 तारीख. हे बघा, मी केंद्रातला ना आमदार, ना मंत्री, ना खासदार. नाही म्हणजे कुठेही काहीतरी गालबोट लागू नाही तर कुठेही तरी सिस्टीम एवढी मोठी आहे. जरांगे साहेबांच्या बद्दल बघितलं, त्यांची सिस्टीम एवढी मोठी आहे आणि त्या सिस्टीममधला पण मी एक आहे. कारण माझे अनेक सवंगडी त्या सिस्टीममध्ये आहेत. त्यामुळे त्यांची सिस्टीम काही मला माहिती आहे. त्यामुळं केंद्र सरकारला नाव देणं अजिबात कठीण नाही. पर्रिकरांचं नाव ज्या दिवशी उद्घाटन झालं गोव्यात, कुठला ठराव होता सांगा पर्रिकरांच्या नावाचा? कशाला खोटे बोलतात? आणि आम्हाला चुतिया काय बनवतात? चुतिया काय बनवतात? संत तुकारामांचं नाव द्यायचं पुण्याला म्हणून थांबलाय प्रस्ताव. एअरपोर्ट तयार नाही, हा एअरपोर्ट तयार आहे. पर्रिकरांचं नाव जाहीर सभेत दिला, मान्य झाला तिथंच. म्हणजे दिबांचा नाव इथं उद्घाटन करून तुम्ही देत नाही. म्हणजे लोकांनी समजलं, मी काय बोलत नाही, लोकांनी याच्यावर विचार केला पाहिजे जनतेने आपल्या. मग उद्या तुम्ही सांगितलं का आचारसंहितेमुळे हा होईल का? तर उद्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, तेही प्रयत्न करतात ना लोक विरोधात जातील म्हणून. सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न चालू आहे, द्या नंतर आम्ही पडणार. 51 आले होते, मी 52 बोललो होतो, तेव्हा मी सोबत होतो. मी असेल नसेल तो भाग नंतरचा आहे, म्हणजे तो निवडणुकीचा भाग आहे. पण दिबांच्या संदर्भात अशी चालूपणा करणं हे उचित नाही, हे मला आपल्या माध्यमातून सांगायचं. पोस्टमॉर्टम झाल्याशिवाय सरकारी हॉस्पिटलमध्ये बॉडी दिली जात नाही, बरोबर आहे? मग इथं पोस्टमॉर्टम झालेलं आहे. तुम्ही काय सांगितलं? ठराव पास झालाय, पारित झालाय, नाव दिलाय, इंडोवर आलाय, सगळ्या बाजू तुम्ही केल्या, सार्वसार्वी केलं, लोकांशी खोटं बोलण्याचं काम केलं. दादांचं खोटं बोलला. अहो, यांना मी आपल्या माहिती आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, देशाच्या पंतप्रधानांनी यांना हाकललं, यांना मीटिंग पण दिली नाही. वस्तुस्थिती सांगतो. कारण हे जेव्हा प्रस्ताव घेऊन गेले तेव्हा या देशाचे पंतप्रधान साहेब म्हटले, मैं क्या कारकुन हूँ क्या, तुम ठराव करके आएंगे और मेरे पास लाएंगे, पहला मेरा परमिशन के सिवाय PM ऑफिस में तुम आने का नाही. असे यांना हाकललं. त्यांना विचारा जाऊन तुम्हाला हाकलल्यात की नाही, वृत्तपत्राने विचारावं त्यांना जाऊन. ते बोलले नाही. तर मग उत्तर काय? 25 तारीखा उत्तर आहे की नाही सांगा मला. आता तुम्ही नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचे बोर्ड लावलेत. काय लावलेत? अरे तुम्ही आणले आहेत का? तुम्हाला दिसत नाही? मी एकटा साहेब, मी मुख्यमंत्र्यांच्या मिटिंगमध्ये मी स्वतः एकटा विरोध केला आहे, एकट्याने विरोध केला आहे. आदरणीय गणेश नाईक साहेब म्हटले तसं नाही, म्हणून दादा तसं नाही, ही दिशाभूल आहे. ते म्हणतात नाही एअरपोर्टकडे जाण्याचा मार्ग. अरे दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्टकडे जाण्याचा मार्ग नाही लिहू शकत तुम्ही.
तुम्ही नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचा मार्ग लिहिता, तिथंच जायचं आहे ना. माझी भाषा जरा वेगळी आहे, मग मी शिवाय देतो यासाठीच देतो की दिखताय व बिकताय. आता काय दाखवतात ते, तर नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट काही सांगितलं का, दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्टकडे जाण्याचा मार्ग असं लिहू शकतात ना, तर करायचंच आहे. आणि तुम्हाला हेही सांगतो, ते सांगतात दिबांचं नाव द्यायचं आहे. ते आता ते काय तुमच्यासोबत कोण बोलत असतील, मी त्यांना सांगतो माझा चॅलेंज आहे, दिबांचं नाव यांच्या मुलं मिळत नाही. दिबांचं नाव मिळतं तुमच्या आंदोलनामुळं. तुम्ही जर आंदोलन सक्सेस केला तरच नाव मिळेल, नाही तर पंतप्रधान मराठी वाट बघतात आणि मग त्यांचं नाव मिळेल. तर आमचं म्हणणं आहे की पंतप्रधान हे आमचे आहेत, आणखी 75 वर्ष जगावं आणि इथं नाव फक्त दिवाणचं द्यावं. पंतप्रधान आपले आहेत ना, ते जगलेच पाहिजेत. पंतप्रधान आपला आहे, त्याच्यावर आपला देश चालतो, बरोबर आहे. तर त्यांची मरण्याची वाट बघू नका असं मी काही त्यांच्या समर्थकाला सांगतो. दिवाणचं नाव देणं इथं योग्य आहे. 22 तारखेला पेशवाई काळात आणि आत्ताच्या अँटीनेच्या काळात तुम्हाला सातत्याने जसं चिखल कसं तुडवतो तसे वैचारिक तुडवलेले आहेत. कारण तुम्हाला एक तर अकला आहेत कमी. त्याची अडचण अशी आहे, आचारसंहिता ही निवडणूक प्रक्रिया वेगळी आहे. आंदोलन हे आमच्या जाती धर्म समाजाच्या प्रती असलेला आदरयुक्त हा एक नाव आहे. आमच्या बापाचं नाव लावावं ही प्रक्रिया वेगळी आहे. निवडणूक प्रक्रिया म्हणजे काय की लोकप्रतिनिधी निवडून येण्यासाठीची प्रक्रिया. त्याचं ना या आंदोलनाचा संबंध काय. जर आचारसंहिता लागली म्हणून असं लिहिलं कुठे मोर्चा काढू नका. मोर्चा कशासाठी काढला जातो, तर त्याच न्याय हक्क देत नाही म्हणून मोर्चा काढतात. आचारसंहिता वेगळी आहे आणि मोर्चा हा पार्ट वेगळा आहे. तर हा मोर्चा नसून हे आंदोलन आहे, ही पायी दिंडी आहे. देवाची दिंडी आचारसंहिता तुम्ही आम्हाला अडवता का, अडवू शकत नाही. ही पण आमच्या देवाची दिंडी आहे. दिबा पाटील आमचं दैवत आहे, ज्यांनी हजारो लोकांना या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळे आमच्या दैवताची ही दिंडी आहे, ही तुम्हाला रोखण्याचा अधिकारच नाही. आणि रोखील तर बघून घेऊ. जरांगे घुसलेत ना मुंबईमध्ये, तर मग आगरी काय कमजोर आहेत का, सागरी कमजोर आहेत का, मग आम्ही घुसत नाही का मुंबईमध्ये, आम्ही घुसू शकत नाही का. काय केसेस होतील ना, दुसरं काय होणार आहे. आम्ही त्या अगोदर शासनाला विनंती केल्या. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं, सांगून सुद्धा होत नाही. आताच्या तुम्ही बघा, मी कुणाला दोष देत नाही. मी तर माझी विनंती आहे की आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी, आदरणीय मंदाताई म्हात्रे आणि आदरणीय आमचे ज्येष्ठ नेते गणेशजी नाईक साहेब यांनी या प्रक्रियेमध्ये उद्याची यायला पाहिजे. उद्याच्या आंदोलनात त्यांनी सामील झालं तर लोक म्हणतील सत्तेत असून सत्तेशी वैर करण्याची ताकद यांच्यात आहे. जसं तळ्यात किंवा समुद्रात राहून छोटा मासा सुद्धा फडफडतो, वैर करतो. आणि ते जर झालं तर या आमच्यासाठी वैभवशाली नेतृत्व असतील. जर या उद्या 22, 23, 25ला आपल्यासोबत आले तर, नाही तर लोक समजतील. आणि मी आत्ताही तुम्हाला सांगतो, कडू साहेब तुम्ही आम्हाला सिनियर आहेत, आमच्या वडीलबंधूप्रमाणे आहात. तुम्ही पत्रकार म्हणून आहात, ओळखलं जातं. आणि लोकांना न्याय मिळवून देणं तुमचा हा वादळ वारा आहे. म्हणून मग कशी म्हटलो की वादळ जिथं वादळ वारा तिथं खोट्याला नाही थारा. आणि मला स्पष्ट म्हणायचं या ठिकाणी आपल्याला की टाइम्स आहे, BBN वाले आहेत, मला या ठिकाणी स्पष्ट सांगायचं आहे की हा जर आंदोलन केलं नाही, मला आचारसंहिता येऊ दे. आचारसंहिता कोणी बनवली, भारतीय संविधानाचा एक पाठ आचारसंहिता आहे. आणि संविधान बनवणारा माझा बाप डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, ज्यांनी मला अधिकार दिलेत, त्यांनी मला हे पण पलिवटाचे पण अधिकार दिलेत ना. आचारसंहितेमध्ये मोर्चा काढायचे का नाही ते पण काही आर्टिकलमध्ये नमूद केलेलं आहे ना. कारण मोर्चा कशासाठी आहे. आम्ही पोलिसांच्या विरुद्ध मोर्चा काढतो नाही, आम्ही कोणा मंत्र्याचं नाव घेऊन त्याच्या विरुद्ध मोर्चा काढतो नाही. आम्ही कोणासाठी मोर्चा काढतो की आमच्या बापाचं नाव मिळावं म्हणून मोर्चा आहे. हा हक्काचा मोर्चा आहे. आणि हा मोर्चा कुठेही कुणाच्या गाड्या फोडण्यासाठी, कुणाला आमच्याकडून त्रास देण्यासाठी हा मोर्चा नाही. अहो ज्यांच्याकडे फायरिंग झालं त्यांच्यावर तुम्ही FIR करू शकले नाही अनेक मोर्चामध्ये. आपण विदर्भात पश्चिम महाराष्ट्रात बघितलं आहे. तर आमचं तर काय, आम्ही तर इथला स्वाभिमानी प्रकल्पग्रस्त आहे आणि हक्का न्यायासाठी तो लढण्यासाठी येणार कामाचं नाही. लोकांनी त्याचं खेळ खंडोबा केला. स्थानिक लोकांमध्ये अजून संभ्रम निर्माण केला आहे की बालेमामा भेंडीवरून येतात, इथं काय करणार आहेत. अरे बालेमामा आगरी आहे. बालेमामा या देशाच्या जनतेचं प्रतिनिधित्व करतो, नुसता भेंडीचा नाही. एकदा खासदार झाला का तो देशाचा असतो. एवढी तरी अक्कल पाहिजे चिनपटानं.
देशाचं नेतृत्व एकदा खासदार झाला की तो देशाचं नेतृत्व करत असतो. एक तुमचा नगरसेवक झाला तर पनवेल महानगरपालिकेचं नेतृत्व करतो. एवढी अक्कल नसेल तर कशाला भेवंडीचा आहे आणि पनवेलचा आहे ना पुण्याचा कशाला पाहिजे हो? तो लोकप्रतिनिधी आहे, पार्लमेंट मेंबर आहे. त्यामुळे तो विषय यांच्या मागे लागून काय अर्थ नाही. पण इथे साधारण इथली विकास आघाडी आहे ना ती थोडी थंड आहे ना. ते इथं नेपाळ घडलं असतं ना, हे थंड आहेत, ते शांततेच्या मार्गात चालले आहेत. आणि म्हणून शांततेच्या मार्गात त्यांना जाऊ नये म्हणून मी त्यांना सांगतो की हे आंदोलन तुम्ही गतिमान केलं पाहिजे. या आंदोलनामध्ये आता काल परवा 2 दिवस मी होतो, मी सांगितलं काय सांगायचं त्यांना. उलटा तुम्ही अगोदर विरोध केला होता ही 100%. महाविकास आघाडीच्या लोकप्रतिनिधींनी जो विरोध केला होता दिबांच्या नावाला हे 100% सत्य आहे. कारण मी तेव्हा त्यांना पण विरोध केला होता. परंतु आता आम्ही आंदोलन करते मागे आल्यानंतर ते पुढे आले तर त्यांचं वेलकम केलं पाहिजे, स्वागत केलं पाहिजे. मी तर म्हणेन महाविकास आघाडीने पुढाकार घेतला पाहिजे. आणि ते का घेत नाही, का स्लो चालल्यात मला माहीत नाही, पण त्यांनी खरं पुढाकार घेतला पाहिजे. त्यामुळे मी येत्या 18 तारखेला 5 वाजता माझा गाव रोडपाली, या रोडपाली गावामध्ये आमच्या दिबा पाटलांच्या समर्थकांच्या वतीने बालामामांना इथं अंमलपाचरण केले, त्यांची सभा होणार आहे 18 तारखेला 4 वाजता. ते माझ्या रोडपाली निवासस्थानी येतील, सीताई मंगल निवासस्थानी. तिथून माझ्या गावातले जे काय जुने आमचे पंचायत वडीलधारी मंडळी आहेत त्यांना वेलकम करतील. आणि गावामध्ये जागरण ज्या पद्धतीने आपण करतो, जागरण गोंधळ, चला रे चला, दिबांच्या आंदोलनात सामील व्हा, अशा प्रकारची आमची गाव यात्रा आहे. म्हणजे गाव जसं आपण दिंडी काढतो ती निघेल. आणि आमचं राम मंदिर आहे त्या ठिकाणी त्याची एक छोट्या खाणी मार्गदर्शन सभा होईल. माझं राहणीमान, माझं पेहरावं, माझं खानपान हे सगळं मी इथलं सागरी, पहिला मी सागरी आहे, इथला मी सागरी आहे. माझं घर कुठं आहे, खाडीच्या वरती. म्हणजे मी कोण झालो, आग्रात राहणारे आगरी, तर मी आग्रातच राहतो ना. जातीने जरी मी पूर्वश्रमीचा महार आणि आत्ताचा बौद्ध असलो तरी मी राहिलो कुठं, माझे आजोबा पंजोबा राहिले कुठे, माझी शेती कुठं, आंबेडकर खारीत, खारपाटी आंबेडकर खारीत माझी शेती. गोविंद चाऊ गायकवाडे माझे आजोबा, याची शेती कुठं, आंबेडकर खार, बरोबर आहे. माझं घर कुठं, कासाडी नदीवर. मी कोण आहे, भारतात जातीपेक्षा शेतीला महत्त्व जास्त आहे. आणि म्हणून तो मी शेतकरी आहे, जो मी इथला प्रकल्पग्रस्त आहे, भूमिपुत्र आहे आणि सागरी पुत्र आहे. मी कोण आहे, सागरी पुत्राचे आगरी पुत्र. उदाहरणार्थ तुम्हाला एक उदाहरण देतो. हे अनेक लोकांना काही गोष्टी रहस्य असतं जाणून घेण्याचं, म्हणून मी सांगतो. म्हात्रे हे आडनाव कसं पडलं माहिती आहे कोणाला? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्यावेळेस शिवाजी महाराज तर कोणाला बऱ्याच लोकांना माहिती आहे ना, होडी जहाज बोट, तर तरीने प्रवास करायची. आणि तेव्हा आमचे आगरी लोक बघा, ही तेव्हाची तर फास्ट चालवायची, फास्ट जोरात वल्ला मारून. ते कोण झाले, म्हात्रे, स्पीडनी तर नेणारे म्हात्रे, ऐकलं. त्यामुळं ते म्हात्रे, त्यांना पुढे आडनाव नव्हता, मग ते आगरी झाले. आता आम्ही खरं म्हणजे राजघराण्यातले आहोत, गायकवाड म्हणजे आम्ही राजघराण्यातले आहोत, बडोद्याचं संस्थान आहे आमचं, तर आम्ही राजेच आहोत. ओके. त्यामुळे जात ही कधी निर्माण झाली, धर्म हे कधी निर्माण झालं, त्यापेक्षा तुम्ही सागरी आहात, तुम्ही सगळे आगरी आहात. तुम्ही सगळे एकविराला मानता की नाही? बौद्धही एकविराला मानतो आणि माझा आगरी एकविराला मानतो. तर एकविरा कोण आहे? एका वीराची आहे. म्हणजे कुणाची आहे? तर तथागत भगवान गौतम बुद्धांची आहे, बरोबर आहे. तर एका वीराची आहे म्हणजे आमची सगळ्यांची आहे. परंतु आम्हाला इथल्या व्यवस्थेने जातीमध्ये वेगळे करून तुकडे पाडले, आमचे जातीत तुकडे पाडले. काय तुकडे पाडले? जो शेती करतो तो कुणबी. आता कुणबी कोण आहे? आपला आहे. पण आपण तो कुणबी, अरे कुणबी नाही, तो आपला शेतकरी आहे, तो आपला भूमिपुत्र आहे. म्हणजे बुद्ध कोण होते? गौतम बुद्ध कुणबी. गौतम बुद्ध काय पूर्वी म्हणजे महार होते का? नाही, हा कुणबी राजा होता, कुणब्यांचा राजा. मग कुणबी कोण आहे? आपण ओबीसी कोण आहोत सगळे. आम्हाला मुळात काय कळलं नाही सावंत साहेब, की ओबीसी आणि बीसी. बीसी म्हणजे बॅकवर्ड क्लास आणि ओबीसी म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास. हे आमच्या तरुणांना अद्याप कळालेलं नाही. आम्ही ओबीसी नाही, आम्ही आगरी आहोत.
आम्ही ओबीसी आम्ही भंडारी आहे. अरे बाबा, अदर बॅकवर्ड क्लास म्हणून आमच्या मुलांनी शासनाच्या कोणत्याच सुविधा घेतलेल्या नाही. त्यामुळे यांना मंडल हे कळत नाही. आणि मंडल आयोगापासून जर आता मी गेलो तर आपलं खूप व्याप वाढेल. आम्हाला फक्त आता दिबा शेवटी पाटलांच्या आपण काय आव्हान येथील भूमिपुत्र 22 तारखेच्या आंदोलनामध्ये तन मन धन, बघा, तन मन धन लावून माझे सागरी आगरी सगळे भूमिपुत्र उतरले पाहिजेत. मी त्यांना हात जोडून विनंती करेन की हा आंदोलन मानकुरीला सुरू होतो. पनवेलमध्ये एकही, तुम्ही आता बघत असा पत्रकार म्हणून तुम्हाला बोलतो दादा, रस्त्याच्या रंगरंगोट्या चालू आहेत, आजूबाजूने झाडं लावतात. तर टेंडरवर नंतर जाऊ, आपण टेंडरवर जाणारच जाऊ, निवडणुका आले का टेंडरवर जाऊ. परंतु बघा, रंगरंगोट्या चालू आहेत, सगळीकडं झाडं लावणं चालू आहे रोडला. आपण जरा फिरा, जरा बघा, चुना मारतात, त्याच कर्बस्टोनला ते बिल ते घेतात, ते सोडा. आम्हाला त्याच्यावर जायचंच नाही. आणि 25ला आपल्या छातावडावर बसून दुसऱ्याच्या नावाचं विमान उडत असेल तर इथल्या माणसांनी सहन केलं पाहिजे का? आणि दिबांच्या आंदोलनात जे जे सक्रिय सहभागी आहेत त्यांना ते शल्य सहन होईल का? हा देखील माझा प्रश्न आहे समाजापुढे. म्हणून हात जोडून विनंती करतो, घराला लॉक मारा आणि या आंदोलनात या. आता काही चोऱ्या होत नाही, आता CCTV आहेत, त्यामुळे घराला लॉक करा. आणि हात जोडून सांगतो, दिबांच्या इंटरनॅशनल एअरपोर्ट दिबांच्या नावासाठी बाहेर या, ही तुम्हाला हंबल रिक्वेस्ट करतो. धन्यवाद. भारत न्यूज 44 साठी भूषण साळुंखे, पनवेल. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44. सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास.